नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PV सर. चला, आज आपल्या बॅचचा जो काही आहे हा आपला आज जॉग्राफीच्या बॅचचा म्हणजे सह्याद्री जॉग्राफीची जी काही बॅच आहे, येणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी म्हणजेच गट ब आणि गट क परीक्षेच्या मुख्य पेपर किंवा पूर्व परीक्षेचा पेपर असेल, यासाठी आपण हा जो काही जॉग्राफीची बॅच लॉन्च केलेली आहे, अत्यंत कमी फीसमध्ये आपण लॉन्च केलेली आहे. जे काही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना ह्या बॅचचा फायदा व्हावा ह्या हेतूने आपण अत्यंत कमी फीसमध्ये ही बॅच आपण लॉन्च केली आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतोय मागचा इतिहास यामध्ये थोडासा सांगतोय. पहिला दिवस आहे, पहिलं लेक्चर आहे म्हणून हे जे काही पुस्तक आहे, हे पुस्तक मूळ एक साधारणतः 2018 मध्ये आपण पहिली आवृत्ती याची काढली. 2018 पासून ते 2025 पर्यंत हे पुस्तक MPSC साठी माइलस्टोन ठरलं. कंबाईन परीक्षेमध्ये या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. लक्षात ठेवा, या पुस्तकाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जे आहे नांदेडचं, त्या विद्यापीठानं संदर्भ पुस्तक म्हणून या पुस्तकाला घोषित केलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि हे पुस्तक स्वतः मी 2018 मध्ये लिखाण केले आणि माझ्या अनुभवातून म्हणजे जॉग्राफी हा विषय मी 2011 पासून शिकवतोय. एक लातूरच्या नामांकित महाविद्यालयामध्ये BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस यासाठी सुद्धा जॉग्राफी हा विषय मी शिकवलेला आहे. पुस्तक आहे, त्यामुळं हा विषय माझ्यासाठी खूप इझिली आहे आणि तुमच्यापर्यंत मी सोप्या भाषेमध्ये, अगदी सोप्या आणि अगदी एकदम तुम्हाला समजेल अशा, एकदम आपल्या म्हणजे काय म्हणावं लागेल की एकदम आपल्या खेड्यातली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत मला कसं पोहोचता येईल या पद्धतीने मी ही जॉग्राफी हा विषय तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न करत असतो. यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स असतील, वेगवेगळे जे काही आयडियाज असतील, यानुसार आपण पाहतोय. चला तर मग मित्रांनो, आपण सुरुवात करूया की हा जो काही विषय आहे, हे विषय आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहूया. यामध्ये तुम्हाला सांगत असताना आपण जी ही बॅच आहे, ही बॅच 2025 असेल, 2026 असेल किंवा त्याच्याही पलीकडे एकदा जॉग्राफी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला जॉग्राफी करायची आवश्यकता भासणार नाही. हे आपला शब्द आहे आणि आपला शब्द हा अंतिम असतो, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. मित्रांनो बघा, यामध्ये ही बॅच जी आहे 1 ऑगस्ट पासून लॉन्च झालेली आहे. ही जाहिरात करतोय आणि आपला 14वा वर्धापन दिन आपण आताच 1 ऑगस्टला आपण साजरा केला. या निमित्ताने 2000 फीस आपण जॉग्राफीची ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण दिली आतापर्यंत आणि भरपूर विद्यार्थी ही बॅच सुद्धा परचेस केलेली आहे. परंतु असं मला वाटलं की अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला मी फक्त आणि फक्त 499 रुपयाला मी ही बॅच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणजे हा तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरमध्ये जावं लागेल आणि प्ले स्टोअरमध्ये ॲग्री अँड जॉग्राफी बाय PV सर हा ॲप तुम्हाला डाउनलोड करावा लागेल आणि हे डाउनलोड करून तुम्हाला हे जे काही खाली नंबर आहेत, काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. हे दोन्ही नंबर ऑफिसचे आहेत, दोन्ही नंबरवरती मीच तुमच्याशी बोलेल. लक्षात आलं? म्हणजे हे जॉग्राफीची जी बॅच आहे आपण स्टार्ट करूयात. मित्रांनो, आपण जे काही सुरुवातीला जे काही पाहतोय, हा सुरुवातीचा जो काही घटक असणार आहे तो घटक म्हणजे महाराष्ट्राची जॉग्राफी आपण पाहणार आहे. आता तुम्ही म्हणत असेल की कंबाईनचा जो काही पेपर आहे, या कंबाईनच्या पेपरमध्ये म्हणजे पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, सिलेबस नुसार कट टू कट बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपण कार्यक्रम करणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त महाराष्ट्राचं जिओग्राफी मी शिकवणार आहे का? यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो, यामध्ये आपण महाराष्ट्रातील जे काही प्रशासकीय विभाग आहे, हे प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्राचा पूर्ण मॅप पाहिलाय. या महाराष्ट्रामध्ये जी काही प्राकृतिक रचना आहे, जी काही प्राकृतिक गोष्टी घडलेल्या आहेत, जी काही भौगोलिक गोष्टी आहे, हे पण आपण शिकणार आहेत. परंतु याच्या सोबत भारताचा जो काही घटक आहे, भारताची जी काही प्राकृतिक रचना आहे आपल्या सिलेबसला आहे. प्राकृतिक रचनेवरती आपल्याला सिलेबसला एखादा प्रश्न पडू शकतो किंवा तुम्हाला मी सांगतोय नदी प्रणालीवरती एखादा प्रश्न पडू शकतो, जेणेकरून आपल्याला कंबाईन परीक्षेसाठी तुलनात्मक पद्धतीने महाराष्ट्राची तुलना मी भारताशी करतोय आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला ही बॅच कंप्लीट करून देणार आहे. या बॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम मी महाराष्ट्राची बेसिक इन्फॉर्मेशन अर्थात महाराष्ट्राची पार्श्वभूमी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे.
काय सांगणार आहे? महाराष्ट्राची बेसिक इन्फॉर्मेशन, यानी की महाराष्ट्राची जी काही पार्श्वभूमी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सर्वप्रथम आपला भारत देशाचा आपण विचार करूया आणि त्यामधून आपण महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, जो काही हा महाराष्ट्र आहे 3077 13 चौरस किलोमीटरचा, 3,07,713 चौरस किलोमीटरचा, एकूण 36 जिल्ह्यांचा समावेश असणारा हा जो काही महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र बाजूला काढूया आणि ह्या महाराष्ट्राचा आपण त्यानंतर भौगोलिक परिस्थिती समजून घेऊया. महाराष्ट्र काय आहे ते आपण त्यानंतर पाहूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, भारत आहे आणि या भारतामध्ये, आपल्या भारतामध्ये कुणी बी आलेला आहे. म्हणजे सर्वप्रथम पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, त्यानंतर इंग्रज आले आणि त्यानंतर फ्रेंच आले. म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगत असताना यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वप्रथम पोर्तुगीज आहे, त्यानंतर डच आहे, त्यानंतर इंग्रज आहे आणि त्यानंतर काय आहे? फ्रेंच आहे. बरोबर आहे. मग या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. बरोबर आहे. मग हे सर्वप्रथम भारतात कोण आलेत? पोर्तुगीज आले. आता मला सांगा, 1498 ला हे पोर्तुगीज खलासी वास्को द गामा, लक्षात आलं? पोर्तुगीज खलाशी आहे, भारतामध्ये एंट्री केली आहे. सर्वप्रथम 1498 पासून या ठिकाणी पोर्तुगीज, त्यानंतर डच आले, त्यानंतर हे ब्रिटिश आले, ब्रिटिश आणि त्यानंतर कोण आले? इंग्रज आले. ब्रिटिश यानी की इंग्रज आणि त्यानंतर कोण आले? फ्रेंच आले. आता मला सांगा, हे जे काही फ्रेंच आहेत मित्रांनो, यामध्ये हे सर्वप्रथम आले, पण सर्वात शेवटी सुद्धा पोर्तुगीजच भारतातून निघून गेलेत. हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हाही मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे यांनी ज्यावेळेस केरळच्या कालिकत बंदरामध्ये प्रवेश केला, त्या ठिकाणापासून आपल्याला यांचा प्रवास आपल्याला दिसतो आणि 1961 पर्यंत हे भारतातच होते असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की भारत, जरी तुम्हाला वाटत असेल 15 ऑगस्ट 1947 ला जरी भारत स्वतंत्र झाला असेल, मग भारतातून हे सगळे निघून गेलेत का? असा प्रश्न असेल तुम्हाला, की आपल्याला असं वाटतं की 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश आपल्याला स्वतंत्र भेटलेला आहे, आपला भारत देश हा वेगळा झाला. बरोबर आहे. परंतु यामध्ये आज आपण पाहायला लागतो की 28 घटक राज्य प्लस 8 केंद्रशासित प्रदेश असलेला हा भारत 32,87,263 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा माझा देश आहे. आणि या देशामध्ये 32,87,263 चौरस किलोमीटर, 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशाचा हा माझा देश. आणि या देशामध्ये हा जो काही गोवा आहे, हा सर्वात शेवटचा मी तुम्हाला सांगतो. पोर्तुगीजांचा शेवट कुठे झाला? तर गोव्यामध्ये झाला. आता गोवा हा जर पाहिला आपण, या गोव्यामध्ये 1961 पर्यंत हे पोर्तुगीज होते. आता तुम्हाला विचारलं जातं, गोवा राज्याची निर्मिती कधी झाली? बरोबर आहे. आपण अनेक राज्यांची निर्मिती पाहतोय, समजून घेऊया. आपण यामध्ये जसं आपण जिल्ह्यांची निर्मिती पाहतोय, म्हणजे महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या जिल्ह्यांची निर्मिती झाली, तसं आपण पाहू शकतो की भारतामधील घटक राज्यांची सुद्धा निर्मिती झालेली आहे. बरोबर आहे. आता भारतामधील घटक राज्यांची ज्यावेळेस निर्मिती झाली, म्हणजे गोवा राज्याची निर्मिती केव्हा झाली, हाही प्रश्न तुमच्या समोर यायला पाहिजे. आता गोवा राज्य निर्माण कधी झाला, हाही प्रश्न आपल्या समोर यायला पाहिजे ना. आता यामध्ये जर सरळ सरळ तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असेल तर आता यामध्ये काही मुलांचं मत आहे, गेल्या वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न पडलाय, हा MPSC ला प्रश्न पडलाय, पॉलिटीच्या साह्याने पडू शकतो, जॉग्राफीच्या साह्याने इथं प्रश्न पडू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरण फॉर एक्झाम्पल, यामध्ये बघा, हा जो गोवा राज्य आहे, हा गोवा जे आहे 1987 मध्ये म्हणजे 1987 ला निर्माण झालाय. नीट लक्षात ठेवा, नीट समजून घ्यायचं आहे. हा गोवा राज्य जे आहे 1987 ला निर्माण झाला. परंतु असं नाही म्हणू शकत की ज्यावेळेस पोर्तुगीज गोवा राज्याला सोडून दिले, गोवा राज्य जे आहे गोव्याला स्वतंत्र दिलेले आहेत, म्हणजे गोवा हा त्यावेळेस 1961 ला निर्माण झालाय असं नाही म्हणू शकत. लक्षात आलं? म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गोवा हे स्वतंत्र राज्य जे आहे 1987 निर्माण झाला. परंतु गोवा जे आहे, गोव्याला जे काही पोर्तुगीज जे आहे 1961 पर्यंत पोर्तुगीजांच्याच ताब्यात गोवा होता. म्हणजे 61 ला गेले म्हणजे निर्माण झालेला
नाही, हेही मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे पोर्तुगीज असेल, हे डच असेल, हे इंग्रज असेल, हे फ्रेंच असेल. आणि मग मी तुम्हाला सांगेल सर्वात लवकर आलेले सर्वात शेवटी गेले. म्हणजे हे कशासाठी सांगतोय? पीडीएफ माहितीये का? मोबाईलमध्ये पीडीएफ असते बघा, पीडीएफ म्हणूया किंवा पीडीएफ म्हणा. मग पीडीएफ म्हणजे पीडीईएफ, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच सिक्वेन्स नुसार लावा असं म्हणतात. यामध्ये जर तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करत असेल, ज्यावेळेस हिस्ट्रीचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला याची डिटेल्समध्ये तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे. परंतु जॉग्राफीच्या दृष्टिकोनातून मी फक्त आणि फक्त या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की भारतामध्ये ज्यावेळेस एंट्री झाली आहे, हे एंट्री पर्यंत आणि सर्वात शेवट कुणाचा होता हे इथपर्यंत मी तुम्हाला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन, मला फक्त महाराष्ट्र राज्य एका वेगळ्या बाजूला काढून घ्यायचं आहे आणि या उद्देशाने मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात आलं? मग यामध्ये बघा, हा जो काही मुद्दा आहे, हा मुद्दा इथं क्लिअर झाला, तुम्हाला क्लिअर झाला. आता यामध्ये तुम्हाला सांगतो 1861, कधीची गोष्ट सांगतोय? 1861, हॅशटॅग वापरतो. 1861 ते 1935 चा कालखंड बघा. हा जो आहे 1861 पासून ते 1935 चा कालखंड आपल्याला मुंबई इलाखा नावाने ओळखला जातो. मुंबई इलाखा या नावाने ओळखला जातो. आता हा मुंबई इलाखा आहे, हे आपल्याला माहिती आहे. या इलाक्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो, अनेक म्हणजे विभागांचा याच्यामध्ये समावेश होता. हा मुंबई इलाखा आहे. आता 1935 चा जो काही कायदा आहे, हा कायदा सांगेल मी तुम्हाला. या कायद्याने मुंबई इलाख्याचं रूपांतर मुंबई प्रांतामध्ये झाला. आता ह्याच्या अगोदर मुंबई आहे का? मुंबई प्रांत, मुंबई कालखंड इथं बघा 1935 चा कालखंडामध्ये आपण हा कशा नावाने ओळखत होता? 1961 पासून ते 1935 पर्यंत या नावाने, म्हणजे मुंबई इलाखा नावाने ओळखत होता. मग मुंबई इलाख्याचं रूपांतर कशामध्ये झालं? हे मुंबई प्रांतामध्ये झाला. मुंबई प्रांतामध्ये कशामुळे झाला? 1935 च्या कायद्यानुसार झाला. मग हा कायदा झाला, मग प्रांत झाले. मुंबई प्रांतामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये घटकांचा आपण समावेश केला गेला. आता मुंबई इलाखा ज्यावेळेस अस्तित्वात आला, यामध्ये तुम्हाला आणखी जर डीप मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे 186,923 चौरस किलोमीटर एवढं सांगेल मी. या मुंबई इलाख्याचं क्षेत्रफळ होतं 1,86,923 चौरस किलोमीटर. हे फक्त मुंबई इलाख्याचं क्षेत्रफळ होतं त्या कालखंडातलं. आणि ह्या इलाख्यामध्ये मुंबई प्रांताची ज्यावेळेस निर्मिती झाली आणि हे मुंबई प्रांताची याच्यामध्ये अनेक प्रांताचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला. आता बघा, यामध्ये एक प्रांताचा समावेश केला म्हणजे काय केलं? वेगवेगळ्या, आता हिस्ट्रीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला भेटतील. म्हणजे मुंबई प्रांतामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होता, मुंबई प्रांतामध्ये कोणकोणते भाग होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटू शकतात की याच्यामध्ये, म्हणजे साधारणतः हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही 11वीचं वगैरे हिस्ट्री वाचाल त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकतं बरं का. पण मी याच्यावरती जास्त न बोलता मी एक जॉग्राफी कल तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगतोय ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मुंबई इलाका कायदा झाला, मुंबई प्रांतामध्ये याचा समाविष्ट झाला. बघा, नीट लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग विषय आहे बरं का हा, खूप इंटरेस्टिंग विषय आहे. मग यामध्ये मुंबई प्रांत झाले, मग प्रांतिक निवडणुका घ्यायच्या का? आता निवडणुका, मुंबई तर त्याच्या अगोदरची आहे. मुंबई म्हणजे बाबांनो साधी नाही आहे, ही मुंबई आहे. म्हणून तर अख्खा जग त्या मुंबईच्या पाठीमागं आहे. ही मुंबई आपली महाराष्ट्राची शान आहे. या मुंबईमध्ये, ही मुंबई म्हणजे 7 बेटांचं शहर आहे. 7 बेटांचे शहर म्हणतो आपण ह्याला. काय म्हणतो? 7 बेटांचं शहर म्हणतो. सगळ्यात महत्वाचं आहे, 7 बेट आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम वायव्य बाजूला ही मुंबई शहर वसलेलं आहे. 7 बेट म्हणजे काय? बेट कशाला म्हणतो? आता नवीन असाल तर बेट हेच माहित नाहीये आणि मास्तर तुम्ही बेट 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 सांगताय. याच्यावरती तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बेट म्हणजे काय असतं? हे जे पाणी आहे मित्रांनो, सर्व पाणी आहे आणि याच्यामध्ये जर ही जमीन असेल, म्हणजे थोडक्यात ह्याची डेफिनेशन तुम्हाला सांगत असताना, चारही बाजूने पाणी, पाण्याच्या मध्ये
थोडासा भाग असेल, पाण्याच्या मध्ये थोडीशी जमीन असेल आणि त्याला आपण बेट असं म्हणायला लागतो. आता बेट अनेक प्रकारचे बेट असू शकतात, अनेक प्रकारचे बेट आहेत. आता नदी पात्रामध्ये सुद्धा एक बेट आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाहीये. आता यामध्ये जे काही ब्रह्मपुत्रा नदीमध्ये माजुली नावाचा बेट आहे. माजुलीला आता जिल्ह्याचा दर्जा दिलाय. कोणत्या नदीमध्ये? ब्रह्मपुत्रा नदीमध्ये हे माजुली नावाचा बेट आहे. हे नदी पात्रातलं सर्वात मोठा बेट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये 7 बेट आहेत. धाकटा कुलाबा असेल, मोठा कुलाबा असेल, परळ असेल, माहीम असेल, साष्टीमड असेल. लक्षात आलं? हे 7 बेट एकत्र केले आणि ही जी काही 7 बेट आहेत, हे 7 बेट एकत्र करण्याचं काम माझा एक दोस्त होता. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाहीये. तुमचे जसे दोस्त आहेत ना, माझे तसे हे दोस्त होते. हे म्हणजे कोण? हे जेरॉल्ड अंजियर यांनी 7 बेट एकत्र केले, म्हणून यांना आपण आधुनिक मुंबईचे जनक म्हणतात. आधुनिक मुंबईचे जनक सुद्धा यांना आपण या नावाने ओळखतो. 7 बेट एकत्र करण्याचे काम जेरॉल्ड अंजियर यांनी केले, म्हणून मुंबईला 7 बेटांचे शहर म्हणतात. प्रत्येकाला उपाधी आहे मित्रांनो. असं काही नाहीये की आपल्या मुंबईसाठीच हे आहे, असं आहे का? असं बिलकुल नाहीये. तुम्हाला सांगत असताना मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की यामध्ये आता एक मी या ठिकाणी तुम्हाला व्हेरी IMP काही हे देतो, पॉइंट देतो. ओके, व्हेरी IMP सरळ सेवाच्या दृष्टीने, कंबाईनच्या दृष्टिकोनातून, कारण की आता सर्व सरळ सेवा हे सुद्धा MPSCच घेणार आहे. त्याच्यामुळं आपला हा जो काही विषय आहे ना, हा सगळ्यांसाठी आहे. म्हणजे पर्टिक्युलर नाही की बाबा मी या परीक्षेसाठी घेतलंय मग त्या परीक्षेसाठी मी नाही घेणार, असं नाही होणार. लक्षात आलं का? तुम्ही शिपाईची द्या, विषय संपला. कारण की बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत एक सुद्धा मुद्दा याच्यामध्ये सोडला जाणार नाही, हा मी तुम्हाला सांगू शकतो. लक्षात आलं? आता यामध्ये बघा विषय काय आहे. पहिला मुद्दा सांगितलं 7 बेटांचं शहर. मग या ठिकाणी 7 टेकड्यांचं शहर, 7 टेकड्यांचे शहर असं बी येऊ शकतं ना रे. मग याच्यामध्ये असं येऊ शकतं ना 52 दरवाजाचे शहर, असे उपाधी दिल्या जातात मित्रांनो. बरोबर, असं बी येऊ शकतं. तिसरा मुद्दा असं येऊ शकतं का जुळे शहर. आता असं येऊ शकतं का नियोजित शहर असं बी येऊ शकतं. जुळे शहर असेल, नियोजित शहर असेल. बरोबर आहे का? मग यामध्ये येतं असं येऊ शकतं का पिंक यानी की गुलाबी शहर असं येऊ शकतं का? म्हणजे गुलाबी शहर असंही येऊ शकतं. बरोबर आहे का? म्हणजे हे तुम्हाला सांगत असताना हे मी उपाधी दिली आहे प्रत्येक शहराला काही ना काही. आता मागच्या MPSCला असा प्रश्न विचारला होता, दुधा तुपांचा जिल्हा असं विचारला. म्हणजे प्रत्येकाला त्याच्या वैशिष्ट्यावरून विचारलं जातं का? तर येस, काही शहरांचं वैशिष्ट्य आहे तर आहे. आता तुम्हाला सांगतो 7 टेकड्यांचं शहर काय आहे हे मी जगाच्या बाबतीमध्ये घेतो. 52 दरवाजाचं शहर कोणतं आहे? छत्रपती संभाजीनगर. जुळे शहर कोणकोणते आहेत या ठिकाणी? कोणतं आहे? हैदराबाद अँड सिकंदराबाद, ह्यांना आपण जुळे शहर म्हणतो. नियोजित शहर कोणतं आहे? अमरावती, म्हणजे मध्य प्रदेश मधली अमरावती. बरं का, तुम्ही म्हणताल आपल्या विदर्भातली, महाराष्ट्रातली अमरावती नाहीये, ही आंध्र प्रदेश राज्याची जी काही राजधानी आहे ती अमरावती हे शहर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अमरावती आणि या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये असणारे आणि त्याचबरोबर याच्या भारतातलं पहिलं नियोजित शहर असं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. भारतातलं पहिलं नियोजित शहर म्हणजे या ठिकाणी आहे चंदीगड. लक्षात येतं तुम्हाला मी काय बोलतोय ते? लक्षात येतंय ना? हे चंदीगड हे भारतातलं पहिलं नियोजित म्हणजे काय असतं? प्लॅनिंग नुसार.
आता तुम्ही एखादं घर बांधताय, आता घर बांधताय तर तुमच्या प्लॅनिंगनुसार सगळ्या गोष्टी होणार ना. प्लॅनिंगच्या व्यतिरिक्त काही गोष्टी होणार आहे का? नाही होणार. म्हणून तुम्हाला सांगतो की हे अगोदर प्लॅन केलं जातो आणि प्लॅनिंगनुसार त्या सिटीचं मॉडेल ठरवलं जातं. एक सिटी निर्माण करायची नवीन, जसं की तुम्हाला 5 पांडव माहिती आहेत. 5 महाभारत पाहिले का? जिंदगीत एकदा महाभारत पहा. मी तुम्हाला सांगतो, जर वेळ आता नका पाहू, कारण की महाभारत एकदा जिंदगीत पाहिलं पाहिजे. लक्षात आलं? या महाभारतामध्ये ज्यावेळेस एक नवीन वस्ती निर्माण करायची होती, तुम्हाला इंद्रप्रस्थ नाव माहित असेल. इंद्रप्रस्थ, त्या इंद्रप्रस्थाची ज्यावेळेस महाभारतामध्ये 5 पांडवांनी ज्यावेळेस निर्मिती केली, ते नियोजित प्लॅनिंगनुसार होतं का नाही, त्याच पद्धतीनं सांगतो. हे जे आहे, हे अमरावती असेल, चंदीगड असेल किंवा हैदराबाद, सिकंदराबाद, हे जुळे आहेत. जुळे म्हणजे याचा अर्थ काय म्हणतो आपण? हे जुळे म्हणजे काय आहे? जुळ्याचा अर्थ काय होतो? जुळे म्हणजे एक साथ जन्माला आलेले, उदयास आलेले, ह्याला आपण जुळे शहर म्हणतो. नाहीतर तुमची कन्सेप्ट वेगळी लागून जाईल यामध्ये. आता या ठिकाणी हे अमरावती चंदीगड आहे, हे पिंक आहे. पिंक याने की गुलाबी शहर. आता पिंक याने की गुलाबी शहर. इंग्लंडची एक राणी आली होती पोरांनो. तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाहीये. तुम्ही त्यावेळेस होतात का नाही हे बी मला माहित नाहीये. इंग्लंडची एक राणी आली होती आणि त्या राणीनं, त्या इंग्लंडच्या राणीच्या सत्कारासाठी आपल्याकडे स्वागत केलं जातं. भयानक स्वागत. आपल्याकडे स्वागताला कमी नाही. पाठीमागून 4 शिव्या दिल्या तरी चालते, पण समोर तर स्वागत घ्या. म्हणजे आपल्याकडे ही पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मग यामध्ये इंग्लंडच्या मुलींना जास्त पिंक कलर आवडतो. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, जर तुमचं कोण असेल तर तुम्हाला माहित असेल की यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये साधारणतः आपण जी काही पिंक सिटी आहे किंवा ह्या सत्कारासाठी आपण नियोजन केलं म्हणून याला हे नाव पडलं. जयपूर, राजस्थान मधलं जयपूर. IPL ची टीम बघता ना तुम्ही. IPL मध्ये जी काही राजस्थान रॉयल्स जे आहे कधी कधी पिंक कलर वापरते बघा. हे जयपूरची शान आहे. लक्षात आलं? म्हणजे पिंक सिटी, गुलाबी शहर आपण म्हणतो. राजस्थानमध्ये असणारा दुधा तुपांचा जिल्हा हे धुळेला म्हणतो. हे प्रश्न आलेला आहे. लक्षात आलं? हा प्रश्न आलेला आहे. असे जे काही आहे हे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता 7 टेकड्यांचं शहर आहे म्हणजे कांगारूंचं शहर असेल, आपण म्हणतो ऑस्ट्रेलिया. ओके, लक्षात आलं? कांगारूंचा देश म्हणू आपण त्यांना. कांगारूंचा देश असेल किंवा उगवत्या सूर्याचा देश असेल किंवा मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असेल. म्हणजे असे जे काही आहेत हे जे उपाधी आहे, ह्या उपाधीसह आपण 7 बेटांचे शहर आपण म्हणतो. हे जे आहे ना मित्रांनो, हे न्यू आहे. न्यू महत्वाचं आहे. हे व्हेरी व्हेरी IMP आहे. हे तुम्ही डोक्यात नाही, हृदयात ठेवलं पाहिजे. आणि हे आपल्याला वाटतं की बाबा हे काय येणार, पण 100% येत आहे. ह्याच्यावर विचारला नाही MPSC ना प्रश्न, याच्यावर विचारलेला आहे, याच्यावर विचारलेला आहे. हे सगळ्यांवरती असे मी जे सांगतोय तुम्ही नोटेड करून ठेवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये टिपून ठेवलं पाहिजे, म्हणजे ठेवलं पाहिजे. लक्षात आलं का? विषय गंभीर आहे. आता याच्यामध्ये बघा, ओके, याच्यामध्ये आपण पुढे जाऊन यामध्ये आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण पुढे गेलो, हे 7 बेटांचं शहर झालं. मी काही गोष्टी क्लिअर करतो. म्हणजे 1 मे 1960 पर्यंत मी जाण्याचा मानस म्हणजे माझा आहे. 1 मे 1960 पर्यंत मला जायचं आहे याच्यामध्ये सांगत असताना. आता यामध्ये बघा, एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, काय आहे आणि कसं आहे ते. ओके, करेक्ट ना? हां, आता बघा यामध्ये ज्यावेळेस आपण काय करतोय की 1 मे 1960 पर्यंत आपण जातोय, तेव्हा आपण इथं कुठपर्यंत आलोय? समजा उदाहरण फॉर एक्झाम्पल 1935चा कालखंड, 1935चा कालखंड आपण इथपर्यंत पाहिलेला आहे. बरोबर आहे? 1935च्या जे काही कालखंड आहे याच्यामध्ये काय झालं सविस्तर मी याच्यावरती बोलतो. 1-2-5 मिनिटं. लक्षात आलं? याच्यावरती बोलतो. आता बघा, 35चा कालखंड, 1935चा कायदा असं म्हणूया. 1935चा कायदा असं म्हणूया. या कायद्याने इथं मुंबई प्रांताला म्हणजेच प्रांतिक निवडणुका झाल्या. माहितीये? प्रांतिक निवडणुका. आता तुम्हाला वाटेल थोडंसं इथं वेगळी सत्यता आहे थोडीशी. बघा, आपण पाहतो मुंबई प्रांत म्हणजे निवडणुका झाल्या कारण की त्यावेळेस पक्ष
त्यावेळेस ह्या संघटना हे वेगळ्या होत्या. आज आपण पाहतो भारतामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा BJP आहे, भारतीय जनता पक्ष आहे. त्यांच्या मित्रपक्षांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे, पण भारतामध्ये सुद्धा काही मित्रपक्ष सोबत घेऊन भारतामध्ये सुद्धा केंद्रामध्ये सुद्धा भाजपाची अशाच पद्धतीने सत्ता आहे. मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो, प्रांतिक निवडणुका झाल्या त्यावेळेस पक्ष होते का? होते. एकच पक्ष होता त्यावेळेस. 1885 मध्ये ॲलन ह्यूम यांनी या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन केलं. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना कधी झाली? 1885 मध्ये ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मग जर 1885 मध्ये हा प्रश्न येतो, तुमच्या हिस्ट्रीमध्ये खूप वेळा आलेला आहे. ॲलन ह्यूम यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर आता मी कधी घेतोय, 1935चा कायदा आहे. या कायद्याने मुंबई इलाक्याचं रूपांतर मुंबई प्रांतामध्ये झालं. या ठिकाणी प्रांतिक निवडणुका लागल्या. 1885 मध्ये जो पक्ष होता त्या पक्षाचे उमेदवार होते हे बाळासाहेब खैर. कोण होते? बाळासाहेब खैर हे पक्षाचे उमेदवार होते. यामध्ये या बाळासाहेब खैर यांनी, तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आवडेल, मी सांगेल, यामध्ये ज्यावेळेस बाळासाहेब खैर होते, जी काही यामध्ये आता निवडणूक कशाची लढवली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता निवडणूक म्हणजे काय, ग्रामपंचायतीची का? कारण की आपण पाहतो 1937ला या कायद्यालाच अनुसरून 1937ला या ठिकाणी मुंबई विधानसभा, लक्षात ठेवा काय बोलतोय, खूप महत्वाचा आहे, विधानसभा स्थापन झाली. यामध्ये बघा, मुंबई विधानसभेची स्थापना कधी झाली तर 1937ला झाली. म्हणजे सध्या जे आहेत आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आहेत, म्हणजे फडणवीस साहेब जे आहेत, देवेंद्र फडणवीस, हे सध्या याच मुंबई विधानसभेचे हे सध्याचे म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, माहीत असावं. म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं महाराष्ट्र विधानसभेची स्थापना केव्हा झाली तर या ठिकाणी 1937ला मुंबई विधानसभा अस्तित्वात आली. आणि या 37च्याच मुंबई विधानसभेचे ज्यावेळेस इलेक्शन लागले, निवडणुका लागल्या, त्या निवडणुकांमध्ये बाळासाहेब खैर हे बहुमताने निवडून येऊन हे मुंबई प्रांत जे होता, हे मुंबई प्रांत जे होता, या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बनले. कोण बनले? 1937ला मुंबई विधानसभा अस्तित्वात आली. याच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीमध्ये बहुमताने बाळासाहेब खैर हे निवडून आले आणि निवडून आल्यानंतर आपण यांना 3 गोष्टी तर खूप कन्फ्युजन करणार आहेत मित्रांनो. एक लक्षात ठेवा, 3 कोणकोणत्या गोष्टी? मुंबई प्रांत आहे. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण? बाळासाहेब खैर. मुंबई प्रांत म्हणतोय, लक्षात ठेवा. द्विभाषिक मुंबई राज्याचे वेगळे. लक्षात आलं? आता जर असा प्रश्न तुम्हाला पडला, हॅशटॅग वापरतोय, जाणून बुजून हॅशटॅग वापरतोय, या ठिकाणी असा पडला द्विभाषिक मुंबई राज्य पहिले मुख्यमंत्री, असा प्रश्न पडला, दुसरा हॅशटॅग वापरतो आणि या हॅशटॅग मध्ये वापरतो स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. हे 2 हॅशटॅग मी तुमच्यासाठी या ठिकाणी वापरतोय. हे दोन्ही हॅशटॅग वापरतो. आता पहिला हॅशटॅग कशासाठी वापरतोय? ह्याच्यासाठी पहिला हॅशटॅग वापरतोय. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले? बाळासाहेब खैर झाले. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले? तर हे बनले यशवंतराव चव्हाण. हे लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे पहिले द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री. आणि तेच लक्षात ठेवा, 1 मे 1960 नंतर याच्या मधला कालखंड मी बोलणार आहे. हे समजून घेऊया, हे कालखंड मी बोलणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला सांगत असताना स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? ते सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबच होते. यांची जी काही समाधी आहे तुम्हाला माहित असावं, यांची समाधी
ह्यांची जी काही समाधी आहे, ह्यांची समाधी प्रीतिसंगमावरती आहे. ते प्रीतिसंगम म्हणजे कृष्णा अँड कोयना या दोन नद्यांचा जो काही संगम आहे, या संगमालाच प्रीतिसंगम म्हणतात. आणि हे जे काही संगम आहे हे कराड या ठिकाणी, साताऱ्यामध्ये या ठिकाणी होतो. आणि ह्या कृष्णा आणि कोयन्याच्या संगमावरती ह्यांची समाधी आहे. त्या संगमाला प्रीतिसंगम असं आपण म्हणायला लागतो. आणि हे महाराष्ट्राचे जे काही पहिले मुख्यमंत्री आहेत, द्विभाषिक मुंबई प्रांताचे जे काही पहिले मुख्यमंत्री आहेत, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांची समाधी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तुम्हाला सांगतो यांचं एक भाषणाचं पुस्तक आहे. आणि हे भाषणाचं पुस्तक आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यांच्या भाषणाचं जे काही पुस्तक आहे त्याचं नाव आहे कृष्णा काठ. काय आहे? कृष्णा काठ हे यांच्या भाषणाचं पुस्तक आहे. हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवायचं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळं तुम्हाला आवाज थोडासा बाहेरचा येऊ शकतो, परंतु काही अडचण नाहीये. आपण बघूया. ओके. यामध्ये आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगत असताना ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. 3 गोष्टी मी क्लिअर केल्या. यामध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये विधान परिषद पण आहे बरं का. विधानसभा 1937 ला स्थापन झाली. जी काही मुंबई विधानसभा स्थापन झालेली होती ती आज सुद्धा, म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस साहेब आहेत. आणि त्यानंतर पुढे काय झालं याच्यावरती आपण डिस्कशन करूया. पुढे काय झालं याच्यावरती आपल्याला डिस्कशन करावं लागेल. आता याच्यावरती डिस्कशन करत असताना वाक्य नीट लक्षात ठेवायचं आहे. आता वाक्य नीट लक्षात ठेवायचं हे झालं, हे मुख्यमंत्री म्हणून 1947 पर्यंत राहिले. परंतु 1942च्या अगोदरच आपल्याकडे भारत अँड पाकिस्तान हे वेगळे व्हायला पाहिजेत, ह्याच्यासाठी आंदोलन झाले. 1919च्या अगोदरच तुम्हाला मी सांगेल की काही संघटनेमध्ये हे चालू होतं. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जाणवेल. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो बघा की हा जो काही भारत आहे, हे भारत तर सगळ्याचा बाप आहे. हे लक्षात ठेवायला काही अडचण नाहीये, कारण की ह्याचा तर आहे, बाकीचा विषय नाहीये. बरोबर आहे. आता मला सांगा, भारत आणि पाकिस्तान. आता हे जे पाकिस्तान नाव आहे, नाव कसं पडलं? आपल्या भारताला आपण भारत म्हणतो, हिंदुस्थान म्हणतो, आर्यवत्त म्हणतो, बरोबर आहे का, इंडिया म्हणतो, म्हणजे वेगवेगळ्या नावाने आपण भारताला ओळखतो. परंतु या ठिकाणी हा जो काही पाकिस्तान आहे, मागणी होती भारतामधून एक वेगळा भाग वेगळा व्हायला पाहिजे, परंतु त्याचं नाव काय असलं पाहिजे हे माहीत नव्हतं. आता बघा, यामध्ये हे जे काही पाकिस्तान हे जे काही शब्द आहे हे रहमत अली चौधरी यांनी वापरले. रहमत अली चौधरी म्हणजे तुम्ही म्हणाल ही पदवी आहे बरं का, पदवी आहे. रहमत अली हे पाकिस्तान हे जे काही नाव जे आहे हे कुणी सर्वप्रथम उच्चारलं तर रहमत अली चौधरी यांनी विचारलं होतं. आणि यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. पाकिस्तान हे नाव कुणी दिलं? हे होता केम्ब्रिज विद्यापीठाचा विद्यार्थी आहे बरं का. केम्ब्रिज विद्यापीठाचा विद्यार्थी आहे रहमत अली चौधरी. पाकिस्तान या नावाची संकल्पना पाकिस्तान नावाची संकल्पना कुणी मांडली तर रहमत अली नावाची बरं का. आणि पाकिस्तान इथं जर विचारला असा देशाची, पाकिस्तान हा वेगळा देश असावा, ही संकल्पना कुणी मांडली तर ही मांडली बॅरिस्टर जिना. कुणी मांडली? बॅरिस्टर जिना. जर योग आला मित्रांनो तर मी तुम्हाला एक सांगेल, यूट्यूबवरती सरदार पटेल नावाचा एक मूवी तुम्ही पाहून घ्याल. खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग मूवी आहे. लिजंड ऑफ भगतसिंग असेल, किंवा मी नेहमी मुलांना सांगत असतो की तुम्ही जे काही सरदार वल्लभभाई पटेल नावाचा त्यांच्याच नावाने आहे सरदार वल्लभभाई पटेल, त्यामध्ये जवळपास पूर्ण हिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मी 2-3 मूवी तुम्हाला सांगतच असतो. परमाणू नावाचा मूवी आपल्या जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलंच पाहिजे.
बरोबर आहे. अभ्यासाचा खूपच कंटाळा येत असेल आणि कुणी काही म्हटलं असेल तर तुम्ही शादी में जरूर आना या नावाचा मूवी तुम्ही पाहिला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे जॉग्राफिकल जे काही मिशन मंगल हा जो काही मूवी जॉग्राफिकल आहे आपला, तोही तुम्ही पाहिला पाहिजे तुमच्या दृष्टिकोनातून. म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे जी काही मोहम्मद अली जिना आहे, हे मोहम्मद अली जे आपण म्हणायला लागतो रहमत अली चौधरी किंवा मोहम्मद अली जिना आपण म्हणूया. हा जो काही जिना आहे, बॅरिस्टर जिना, वकील होते, कायदे पंडित होते, खतरनाक होता हा माणूस, पान खायचा निसता, म्हणजे खतरनाक होता. यांनी ह्या देशाची संकल्पना मांडली. हे लढा सुरू झाला मित्रांनो. आणि 1932-33 मध्येच मी सांगेल आमचे कायदे पंडित, आमच्या देशाची शान म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता त्या कालखंडामध्ये. त्या ग्रंथामध्ये काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान हे जे काही ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32-33 या कालखंडामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि त्याच्या पुढे जायला लागतो 1942 मध्ये. फक्त मी 1960 पर्यंत जाणार आहे. 1942 मध्ये जातो आणि 1942 मध्ये भारतामध्ये 2 प्रकारची एकके तयार होतात. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी पण अनेक लोक येतात, यामध्ये काही विषय नाहीये. परंतु एक तुम्हाला सांगायचं म्हणजे एक साधारणतः 1942 साली भारतामध्ये 2 प्रकारची एकके आहेत. एका बाजूला काय आहेत? एका बाजूला इथं ब्रिटिश प्रांत आहेत. काय आहेत? ब्रिटिश प्रांत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला इथं हे संस्थाने आहेत. आता हे संस्थाने म्हणजे देशी राजा, त्याला आपण काय म्हणूया? देशी राजे असा शब्दप्रयोग देऊया. आणि ब्रिटिश प्रांत म्हणजे हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणारा प्रदेश असं आपण म्हणूया. आता हे दोन्ही प्रदेश आहेत 1942 तर अस्तित्वात आले होते, बरोबर आहे का? मग मी असं सांगेल की यामध्ये जे काही ब्रिटिश प्रांत आणि जे काही संस्थाने आहेत, हे संस्थाने हे नावाला होती हो. हे सगळं ब्रिटिशाने, मी चल म्हणलो की लगेच ये म्हणलं की यायचे, चल खुश होऊन दिलेले. म्हणजे आपल्यातलेच लोक इकडं म्हणजे त्यांना माहिती पुरवण्यासाठी किंवा काही जी काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी हे जे काही ब्रिटिश प्रांत आहे, हे ब्रिटिश प्रांतांच्या ताब्यामध्ये म्हणजे एक वेगळा प्रदेश झालेला. काही याच्यामधले राजे म्हणजे राजेच होते. राजे म्हणजे राजेच आहेत. आजही बघतोय, आज तुम्ही पाहताय आमच्या महाराष्ट्राची जे काही महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले राजे बघा तुम्ही, त्यांचा इतिहास बघा काय आहे ते. इतिहास त्यांचा पाहिल्यानंतर आपल्याला झोप लागत नाहीये. असं काय करावं आणि काय नाही करावं असं बेचैनी सुटते. आपण हे केलंच पाहिजे. जोपर्यंत आपल्या डोक्यात राहतं त्यांचा इतिहास तोपर्यंत आपण अभ्यास केला पाहिजे, अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी चालतात. परंतु एकदा आपण विसरलो की मग जैसे थे. लक्षात आलं का? मग यामध्ये तुम्हाला सांगत असताना मित्रांनो, हे जे काही देशी राजे आहेत, हे देशी राजे आणि संस्थाने सुरू झाला. कार्यक्रम 1942 पासूनच सुरू झाला. पण तुम्हाला सांगतो भारतामध्ये जे काही 3 सदस्यीय एक कमिटी आली होती भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. जे वगैरे वगैरे तुम्हाला इतिहासमध्ये पाहायला भेटेल. क्रिप्स मिशन काय आहे, कसं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटेल. मी सांगत बसत नाहीये. मला 1960 पर्यंत जायचं आहे आणि जॉग्राफिकल गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. मग याच्यामध्ये मित्रांनो आपण पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर भारत स्वतंत्र व्हायचं आहे, पण त्याच्या अगोदर कायदा होणं गरजेचं आहे असं मी तुम्हाला सांगेल. आणि यामध्ये एक साधारणतः तुम्हाला सांगायचं म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजेच 18 जुलै 1947 कधीची गोष्ट सांगतो मी, थोडेसे पुढे जातो. 18 जुलै नीट लक्षात ठेवा बरं का पोरांनो. 18 जुलै 1947 ही तारीख लक्षात ठेवा. याला म्हणूया भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. काय म्हणूया? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणूया. काय म्हणायचं? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे. हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे कारण की आपल्याला माहिती आहे स्वतंत्र कधी झालाय? 15 ऑगस्ट 1947 ला झालाय. आणि हा स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला, पण कायदा झाला 18 जुलै 1947 ला.
जुलै आणि ऑगस्ट जवळजवळ सरासरी जर पाहिलं एक 27 ते 30 दिवस, 27 ते 28 दिवस ॲव्हरेज. जुलै 2 दिवस, ऑगस्टचा 15 ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्ट ते 15 दिवस, आणि याच्यातले जवळजवळ एक साधारणतः 27-28 दिवसाचा कालखंड आपण पाहतो. ज्यावेळेस मित्रांनो 1942ला 2 प्रकारची एकेके उदयास आली. एका बाजूला ब्रिटिश प्रांत आणि एका बाजूला संस्थाने आहेत. परंतु याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की या संस्थाने आणि प्रांत जे आहेत 18 जुलै 1947च्या कायद्याने या संस्थानांना आणि ह्या प्रांत जे होते ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये यांना एक अधिकार प्राप्त झाला. काय अधिकार प्राप्त झाला? हा कायदा झाला, भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे हे 100% निश्चित झालं. यांना कायदा म्हणजे काय झालं की ह्यांच्याकडे एकूण जर आपण संख्या जर पाहिली तर एकूण 562 संस्थाने आणि प्रांत होती. किती? 562 संस्थाने अँड प्रांत यांची संख्या होती. आता 562 यांना स्वातंत्र्य प्राप्त होतोय. काय होतंय? स्वातंत्र्य प्राप्त होतोय. हे स्वतंत्र प्राप्त होतोय आणि ह्यांना अधिकार पण भेटतोय. ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचंय त्यांनी पाकिस्तानमध्ये जावा, ज्यांना भारतात राहायचंय त्यांनी भारतात राहावा. गोष्ट लक्षात ठेवा, खूप इंटरेस्टिंग आहे. 562 पैकी बघा 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला. तुमच्याकडे दिवस आहेत 27 ते 28 दिवस. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झालाय. फक्त या कालखंडामध्ये 27-28 दिवसामध्ये त्यावेळेसच्या लोकांची, त्यावेळेसच्या नेत्यांची, त्यावेळेसच्या भारतीयांची मानसिकता बघा, त्यावेळेस काम करण्याची त्यांची क्षमता बघा, म्हणजे दूरदृष्टी बघा. त्यांना सॅल्यूट आहे. आणि या दूरदृष्टीमध्ये तुम्हाला सांगतो हे जे काही 27-28 दिवस आहे या 562 पैकी 10 प्रांत संस्थाने जी आहेत ही पाकिस्तानमध्ये गेली. कुठे गेली? हे फक्त 10 कुठे गेली? पाकिस्तानमध्ये गेली. आणि राहिलेली जी काही आहेत यामध्ये नीट लक्षात ठेवा. आणि 549 ओके, यामध्ये तुम्हाला सांगतो साधारणतः याच्यापैकी शिल्लक किती राहिले? 10 मधून आपण जर ॲव्हरेज पाहिलं, जर आपण एक ॲव्हरेज जर काढलं किती एकूण साधारण किती आहे हे 10 इथं व्यवस्थित लिहितो. 10 हे पाकिस्तानमध्ये गेली. उरलेली जी आहेत हे सगळे भारतात गेली. उरलेली सगळी भारतात गेली. पण त्यावेळेस नाही गेली. पण त्यावेळेस 3 प्रांत अशी होती, 1, 2 आणि 3 संस्थाने आणि प्रांत. यामध्ये एक होतं जम्मू काश्मीर. जे काही 370 कलम हटवलं काल परवा माननीय मोदी साहेबांनी त्याच्याबद्दल. दुसरं आहे जुनागड, आज सध्या गुजरातमध्ये आहे. आणि तिसरं आहे हैदराबाद. हे 3 तुम्हाला सांगतो. हे 10 पाकिस्तानमध्ये गेली भावांनो. हे 10 पाकिस्तानमध्ये गेली. बाकीची 562 पैकी सर्व भारतामध्ये विलीन झाली. पण त्यावेळेस हे 3 सोडून भारतात विलीन होती. हे 3 असं म्हणत होते की आम्हाला वेगळं पाहिजे, आम्हाला कशातच जायला नकोय, आम्हाला काय पाहिजे? आम्हाला वेगळं पाहिजे आहे. आता बघा यामध्ये ह्याचा राजा हरिसिंग होता. तारीख लक्षात ठेवा, 26 ऑक्टोबर 1947 तारीख आहे. राजा म्हणला की मला वेगळं पाहिजे. राजाला सांगितलं. हा राजा हिंदू होता. नीट लक्षात ठेवा, मी त्यावेळेसची सिच्युएशन वरती बोलतोय. राजा हरिसिंग, जम्मू काश्मीरचा राजा कोण होता? राजा हरिसिंग होता. आणि राजा हिंदू होता आणि तिथली बहुतांशी जनता ही मुस्लिम होती. इकडून पाकिस्तान, या साईडनं पाकिस्तान, जम्मू काश्मीर वरच्या टोकाला, इकडून भारतीय सैन्य. या जम्मू काश्मीरचं जाळ आणि धूर त्यावेळेस प्रांत होता ना, सोबत निघाल. यांना कळालं म्हणून यांनी शरणागती स्वीकारली. खूप याच्यानंतर याच्यावरती मी जास्त बोलत नाही, काय होतं कसं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला हिस्ट्रीमध्ये पाहायला भेटेल. आणि हे 26 ऑक्टोबर 1947ला यांनी शरणागती स्वीकारली आणि जम्मू काश्मीर हे भारताचा अविभाज्य घटक बनला, भारतामध्ये विलीन झालं. 26 ऑक्टोबर 1947ला. ऑगस्टला स्वतंत्र झालाय. हे 3 म्हणले स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये विलीन झाली. तुम्हाला असं विचारलं जातं भारतामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर किती प्रांत भारतामध्ये विलीन करण्यात आली? तर हे बघा, हे कोणकोणते आहेत? जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. राहिली वेळ
जुनागडची आज गुजरातमध्ये आहे. आता जुनागडचा विषय असा आहे मित्रांनो, आता यामध्ये वरच्या सिच्युएशनमध्ये वेगळी गोष्ट होती. इथला राजा हिंदू होता, लोक मुस्लिम होती, पण जुनागडचा राजा मुस्लिम होता आणि लोक हिंदू होती. लक्षात आलं. यांनी पण यामध्ये सुद्धा फेब्रुवारी 1948 ला जुनागड भारतामध्ये बनला, जुनागड भारतामध्ये विलीन झाला. राहिला विषय कोणाचा? हैदराबादचा. हैदराबाद भारतामध्ये विलीन व्हायला तयारच नव्हता. म्हणजे आम्ही मराठवाड्यातले, मराठवाडा हा हैदराबादचा अविभाज्य घटक होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारत जरी 1947 ला स्वतंत्र झाला असेल तरी मराठवाड्याचा जो काही बराचसा भाग आहे तो भाग हैदराबादमध्ये मोडत होता. आणि हे जे काही हैदराबाद आहे, आणि ह्या हैदराबादमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे हैदराबादचे राजे काय ऐकायला तयार नव्हते. हे हैदराबाद होता, हे हैदराबादचे राजे ऐकायला तयार नव्हते. बाबा भारतामध्ये विलीन व्हा वगैरे वगैरे असं ऐकायला तयार नव्हते. मग याच्यासाठी एक ऑपरेशन राबवलं, ऑपरेशन पोलो म्हणतात त्यालाच पोलीस ऍक्शन. परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन पोलो, पोलीस ऍक्शन, व्हेरी IMP. हैदराबाद निजाम होते, हे निजाम आहेत. ह्या निजामांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी, निजामांच्या तावडीतून सोडवण्यासाठी या ठिकाणी सरकारनं या ठिकाणी एक ऑपरेशन राबवलं गेलं. त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन पोलो, पोलीस ऍक्शन. तुम्हाला विचारलं जातं हैदराबाद भारतामध्ये विलीन करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते. खूप वेळा MPSC ला प्रश्न विचारला आहे, खूप वेळा ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवा, सगळ्या परीक्षेला प्रश्न विचारला. ऑपरेशन पोलो म्हणतात किंवा त्याला पोलीस ऍक्शन म्हणतात. हे कुणालाही राबवता येत नाही. जसे की आपण ऑपरेशन सिंधूर राबवलं बघा काल परवा, तुमच्या माहितीसाठी. म्हणजे असे अनेक ऑपरेशन आपण 2025 मध्ये दुसऱ्या देशांना, युक्रेनमधील विद्यार्थी आणण्यासाठी किंवा म्यानमारमधील काही अडकलेले जे काही लोक आहेत त्यांना आणण्यासाठी किंवा अनेक ऑपरेशन आपण आर्मीद्वारे किंवा केंद्र सरकारद्वारे आपण राबवलेले. आणि रिसेंट मी तुम्हाला सांगेल ऑपरेशन म्हणजे आपलं सिंदूर, जे काही आपलं सिंदूर आहे ते ऑपरेशन आपण राबवलेलं होतं. आणि हे ऑपरेशन जसं पोलो आहे त्याच पद्धतीनं. मग काय झालं, हे ऑपरेशन राबवलं आणि हे तयार नव्हतं, हे हैदराबाद तयार नव्हतं. मला सांगा, हा भाग आहे, हा पूर्ण भारताचा भाग आहे. आणि तुमच्याकडे हा भाग जर तुमच्याकडे आहे, हा निजाम आहे, हा सगळं निजामांच्या ताब्यात. थोडीफोर हे फक्त समजून सांगण्यासाठी, ऑथेंटिक मॅप नाहीये, समजून सांगण्यासाठी हा भाग भारताकडे आहे, हा भाग भारताकडे आहे. यांनी सुरू केलं आमच्याकडे यायचं नाही, हे असं झालं तसं झालं, आमच्या वरून सुद्धा यायचं नाही. मग सरदार वल्लभभाई पटेल होते बहुतेक. सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे काय, जाळ आणि धूर संकटच होतं. दूरदृष्टी म्हणजे पंडित नेहरू. सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री होते पटेलजी. मग त्यांनी सांगितलं, आता जर आपण ह्यांना सोडलं तर भारताच्या पोटामध्ये दुसरा पाकिस्तान निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट ठरली. मग याच्यामध्ये असं झालं की हे जे भाग आहे ह्याच्यासाठी आपण हे ऑपरेशन राबवलं. आणि ह्या ऑपरेशनद्वारे 17 सप्टेंबर 1948 रोजी, कधी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद भारतामध्ये विलीन झालं. आणि भारत हा एक पूर्ण भाग बनला. म्हणजे सर्व जे काही 500 जे काही आपण या ठिकाणी पाहिलं, 500 जे काही एकूण किती पाहिले इथं की 562 संस्थाने आणि प्रांत होती, त्यापैकी हे हैदराबाद जे आहे हे 17 सप्टेंबर 1948 ला हा भारतामध्ये विलीन होतो. बघा, सप्टेंबर म्हणजे तब्बल 1 वर्ष 13 महिने, 13 महिन्यानंतर भारतामध्ये विलीन झाले. विचार करा, म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट्स वेगळे होते, सगळं वेगळं होतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जातं, जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन कधी झालं, जुनागड भारतामध्ये विलीन कधी झालेलं आहे, आणि हैदराबाद कधी विलीन झालंय. पण हैदराबादमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न असा विचारला जातो की हैदराबाद ज्यावेळेस भारतामध्ये विलीन झालं त्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं, असा प्रश्न विचारला जातो. आणि यामध्ये पुढं आपण जायला लागतो. आणि पुढं गेल्यानंतर
हे भारत स्वतंत्र झालेलं आहे आणि त्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे भारतामधील जी काही राज्य आहेत ते राज्य आपले निर्माण करायचे आहेत. म्हणून यामध्ये जी काही भाषिक आधारावरती काही राज्य निर्माण झाले आणि त्याबरोबर आधार कशाचा घ्यायचा याच्यावरती काही गोष्टी अवलंबून होत्या आणि त्यामुळं तुम्हाला सांगतोय ह्या जे काही बाबी आहेत या बाबी निवडल्या गेल्या. आणि यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक जी काही दार आयोग असेल किंवा JVP समिती असेल किंवा भाषावार प्रांत रचना व पुनर्रचना आयोग असेल याच्याबद्दल मी नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल मित्रांनो. मग आता पूर्वी आपण भारत स्वतंत्र केलेला आहे आणि राज्यांची निर्मिती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना माझा रामराम. जय महाराष्ट्र, जय हिंद.